ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्य एकं नित्यं विमलमचलं सर्वार्थिसाक्षिभूतम् भावारहितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तन्नमामि. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. दशक 13 समाज 5 कहाणी निरूपण. कोणी एक दोघे जाण पृथ्वी फिरती उदासीन काळ क्रमणे लागून कथा रंबिली. समर्थ सांगतात. आवाज येतो ना सर्वांना? यायला ताई यायला. जय गुरुदेव. जय गुरुदेव. कोणी दोघे मित्र पृथ्वीवर अनासक्तपणे हिंडत होते. दोन मित्र होते आणि पृथ्वीवर अनासक्त, कशामध्ये आसक्ती नाही, अनासक्तपणे फिरत होते. वेळ चांगल्या प्रकारे जावा म्हणून त्यांनी कथा सांगायला आरंभ केला की आपला वेळ कसा व्हावा, चांगला जावा. जसं आपल्याला वाटतं आपला वेळ सुद्धा काय व्हावं, परमार्थामध्ये जावं. आपण सुद्धा जास्तीत जास्त परमार्थ करावा, आपल्याला पण वाटतं का नाही? आणि म्हणून आपण काय करतो, एक योजना करत असतो. म्हणून तर सकाळी लवकर उठणं, नामस्मरण करणं, कारण का चिंतनात ब्रह्ममुहूर्त आहे. आपण चिंतनामध्ये काय व्हावं, आपला वेळ जावं. पण किती दिवस नसतं बरं का, अल्पकाळ असतो. जसं ऑफर असते का नाही, ऑफर किती दिवस असते का? नाही, सीमित असते का नाही? तसं ह्या ऑफर असतात बरं. ज्याला लाभ घ्यायचा ते घेते, ज्याला घ्यायचा नाही ते घेत नाही. श्रोता पुसे वक्तयासी कहाणी सांगाजी बरवीसी. वक्ता म्हणे श्रोतयासी सावध ऐके. हे ऐकून श्रोता वक्त्याला म्हणत आहे की एखादी छानशी गोष्ट सांगा ना. तेव्हा वक्ता श्रोत्याला म्हणाला, कहाणी सांगतो तू सावधपणे ऐक. एके स्त्री पुरुष होती, भयतामध्ये बहुप्रीती. एक रूपेची वर्तती भिन्न नाही. एक स्त्री आणि एक पुरुष यांचे जोडपे होते आणि त्या उभयतामध्ये अत्यंत प्रीती होती. त्यांच्यात जराही भिन्नत्व नव्हतं. दोघे अगदी एकमताने एक रूप असल्यासारखी वागत असत. दोघ जण स्त्री पुरुष होती म्हणले आणि ते कसे होते, अत्यंत एकमेकावर त्यांची प्रीती होती, प्रेम होत आणि ते एकमेकाचं मन मोडत नव्हते. भिन्नत्वपणाने कधीच वागत नव्हते. सुखरूपपणाने, एकरूपपणाने अगदी चांगले एकमेकाशी वागत होते. एकमेकाचं मन मोडत नव्हते. ऐसा काही एक काळ लोटला, तयास एक पुत्र झाला. कार्य करता आणि भला सर्व विशी. असा काही काळ लोटला की तेव्हा त्यांना जाणीव वरून एक पुत्र झाला म्हणले. तो सर्व बाबतीत चांगला असून मोठा कार्यकर्ता सुद्धा होता. पुढे त्यासही झाला कुमर, तो पित्याहून आतुर. काही तदर्थ चतुर व्यापकपणे. पुढे त्या पुत्रालाही एक कुमार ब्रह्मदेव झाला. आता बघा, पहिल्यांदा स्त्री पुरुष,
ते पण कसे नांदू लागले अगदी एक रूपाने. मग त्यांना विष्णू रूपाने एक पुत्र झाला. पुढे त्यांना एक ब्रह्मदेव या रूपाने दुसरा पुत्र झालाय. तो पित्यापेक्षाही उतावळ्या स्वभावाचा आणि व्यापकपणे पित्यापेक्षा अर्धचतुर होता. आता विष्णू झालेला पुत्र कसा होता? तो सर्व बाबतीत चांगला असून मोठा कार्यकर्ता होता. ब्रह्मदेव रूपी पुत्र कसा होता? तर पित्यापेक्षाही उतावळे स्वभावचा आणि व्यापकपणे पित्यापेक्षा अर्धचतुर होता. तेने व्याप उदंड केला, बहुत कन्या पुत्र व्याला, उदंड लोक संचिला नाना प्रकारे. मग त्यानं व्याप खूप वाढवलाय. ह्या ब्रह्मदेव जे दुसरा पुत्र आहे त्यानं व्याप वाढवला, अनेक कन्या पुत्रांना जन्म दिला म्हणले. याप्रमाणे नाना प्रकारचे असंख्य लोक त्यानं निर्माण केले. कुण? ब्रह्मदेवानं. सृष्टी अनेक प्रकारची उत्पन्न केली, म्हणजे अनेक प्रकारचे लोक त्यांना कन्या पुत्र वगैरे सगळे काय केले? जन्माला घातले. त्याचा पुत्र ज्येष्ठ तो अज्ञान आणि रागीट अथवा चुकता नीट संहार करी. मग आता सर्वात श्रेष्ठ पुत्र शंकर अत्यंत अज्ञानी आणि रागीट होता म्हणले. कुणाचा जरा काही चुकलं की झालं म्हणले, तो त्याचा संहार करायचा. काही चुकलं कुणाकून की झालं, त्याला बक्षायचंच नाही, लगेच त्याचा काय करायचा? संहार, नाश करून टाकायचा. पिता उगाच बैसला, लोके बहुत व्याप केला, सर्वज्ञ जाणता भला, ज्येष्ठ पुत्र. पिता स्वस्थ बसून राहिला होता. त्यांना त्याच्या लेकाने खूप व्याप वाढवला. तो ज्येष्ठ पुत्र चांगला जाणता आणि सर्वज्ञ होता. मूळ पुरुष म्हणजे विष्णू. तो ज्येष्ठ होता, चांगला होता, सर्वज्ञ होता. नातू त्याचे अर्थ जाणे, पण तो काहीच नेणे, चुकता संवारणे मात्र क्रोधी. नातू होता तो अर्धच जाणत होता, पण तो काहीच जाणत नव्हता. तो महाक्रोधी होता आणि कुणी चुकलं की त्याचा संहार करायचा. लेक सकळाचे पालन करी, नातू मेळवी वरीच्या वरी, पण तू चुकला संहार करी. कुणी चुकलं की त्याचा संहार. आता बघा, लेख विष्णू त्याचा लेख होता, नातू म्हणजे ब्रह्मदेव आणि पंतू म्हणजे शंकर. अगोदर दोघच पुरुष, त्याचा लेख विष्णू, नातू त्यांचा ब्रह्म आणि त्यांचा पंतू म्हणलं की कोण? तर शंकर भगवान. अशी इथं उपमा दिली, रूपक केले बरं का. नेमस्तपणे वंश वाढला, विस्तार उदंडची झाला, ऐसा बहुत काळ गेला आनंद रूप. याप्रमाणे नियमितपणे वंश वाढत गेला, प्रचंड विस्तार झालेला आहे. प्रथम बराच काळ मोठ्या आनंदात गेला. बरं, सुरुवातीचा काळ आनंदामध्ये गेलेला आहे. विस्तार वाढला गणवेना, वडिलास कोणीच मानिना, परस्परे किंत मना बहुत पडिला. विस्तार इतका वाढला, मोजदार करणे अशक्य झालं. आता जास्त विस्तार वाढलेला आहे. आता मोजमाप राहिलं का? नाही राहिलं. मग वडिलांना कोणी मानेनासं झालंय, वडिलांकडे तर कोणी लक्षच देणं झालं. सर्वांच्या मनात परस्पराबद्दल संशय वाढू लागला. पहिल्यांदा काळ चांगला होता, आनंदात गेला, पण नंतर काय झाली? अशी स्थिती झाली, विस्तार वाढत वाढत जसा जाऊ लागला तसा
आता मोजदार करणे अशक्य ठरलं. एवढी संख्या वाढली म्हणून ती आता आपल्या वडिलांना तर कोणी मानच न झाले. मनात येईन तसं कार्य, मनात येईन तसं कार्य. परस्पराबद्दल पुन्हा संशय बी वाढू लागला एकमेकाबद्दल, अशी स्थिती उद्भवली. उदंड घर कळहो लागला, तेने कित्येक संवार झाला. विपाट पडिले थोर थोराला, बेबत झाले उदंड ग्रह कलह सुरू होऊन. आता जास्त जर बारदाना वाढला तर सगळ्यांचे मन जुळणार आहेत का? मनाला मन लागणार आहे का? नाही. तिथं मग काय होतंय म्हणजे कलह निर्माण होते. एकमेकाच्या मनाचं पटत नाही, पटत नसतंय मग कलह निर्माण होऊ लागला. त्यामुळं कित्येकाचा तिथं कलह निर्माण झाल्यामुळे संहार पण होऊ लागला. थोरा मोठ्यातही वितुष्ट आले आणि बेबंदशाही माजली. मग का कशामुळं? एकमेकाचं मनाचं ऐकायचं नाही, आपल्याच मनमाई करायची. उदंड वाढू लागला, परस्पराच एकमेकांसोबत पटत नव्हतं. म्हणून मग काय होऊ लागला, हळूहळू नाशाला सुरुवात झाली. जोपर्यंत शांतता असते, एकमेकाचं मन पाळली जातात, तोपर्यंत आनंदच असतो. एकदा का म्हणले व्याप वाढला, मन एकमेकाच्या मनाचा कोणी विचार करत नसेल, तो उदंड वाढतो आणि हळूहळू नाशाकडं प्रवृत्ती होत असते, कुठेही असू दे. नेनपणे परी भरले, मग ते अवघेच संवारले. जैसे यादवनी माले उन्मत्तपणे. आणि प्रत्येकाला वाटतं आपल्या मनासारखं व्हावं, अरे मनासारखं मन तुझं आहे का बरं मनासारखं व्हायला? आणि उगाच तू त्या वायूच्या मनाच्या नादी लागला असं, माझ्या मनासारखं तुझं मन नाही ना ते वायूचं मन आहे आणि कधी धोका देणार आहे. म्हणून त्या मनाचा काय करू नये, विश्वास करू नये. पण मनावर तर प्रत्येकाचा विश्वास आहे, तरी ते मन लय झुकविते. ह्याला फिरून 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 झुलविते, तरी पण काय होत नाही, त्याला कळत नाही ना. मन कळून घेतलं पाहिजे. ज्याला मन कळालं त्याने मनोजय केलाय. बरं, मन कुणाला कळालं? हनुमंतरायाला कळालं, म्हणून तर मनोजयम मारुत तुल्य वेगम. आणि त्यांना मन कळालं, मनावर जय मिळवला, म्हणून तुकोबाराय त्यांना शरण गेले. नको म्हणले, ते कसे मनोजय केलाय तसं आम्हाला सुद्धा मनोजय करायचा, म्हणून आम्ही सुद्धा काय करतो, त्यांची शरणागती घेतो. तुम्ही जसा मनोजय केलाय तसं आमचं सुद्धा काय करायचंय, आम्हाला सुद्धा मनावर जय मिळवायचंय, म्हणून शरण शरण हनुमंता. मग अशा रीतीनं अज्ञानाने काय झालं म्हणले, अज्ञानाच्या योगाने उन्मत्त झाले सगळे. कशामुळे व्हायला लागले हे सगळं? अज्ञानाच्या योगानं. मग सर्वांचाच यादव जसे उन्मत्तपणे एकमेकाशी भांडून मेले, त्याप्रमाणे संहार झाला म्हणले. इकडे जसं यादवाचा संहार झाला, तसा इथं बी काय झाला म्हणले, एकमेकांसोबत भांडणं करून संहार होऊ लागला. बाप लेक नातू पण तू सकळाचा झाला निपातू. कन्या पुत्र हेतू मातू अनुमात्र नाही. बाप लेक नातू पंतू सगळ्यांचा संहार झाला आणि कन्या पुत्र पंतू नातू यापैकी कोणीही शिल्लक आता उरलेलं नाही, कारण कलह निर्माण झाला. त्या कलहामध्ये कोणी सुद्धा वाचलं नाही. आता ऐसी कहाणी जो विवरला, तो जन्मापासून सुटला, श्रोता बघता धन्य झाला प्रचितीने. असे या कहाणीचे जो विवरण करील, तो जन्म मरण चक्रातून सुटेल. त्यांची प्रचिती घेतल्याने श्रोता आणि वक्ता दोघेही धन्य झाले. ऐसी कहाणी अपूर्व जेते उदंड वेळ होत जाते. इतके बोलून या गोसावी ते निवांत झाले. अशी ही अपूर्व कहाणी नित्य होत जात असते. इतके बोलून श्री गुरु निवांत झाले, कारण ही कहाणी जी आहे सारखंच चालू आहे ना. अदुगर एक अहम भोसा आपण बघितलं ना, निर्गुण निराकार निरवयव असं असणारं ब्रह्म, आणि ही मग काय माया. हेच जोग कोण आहेत? आई वडील.
आणि मग त्यांच्यापासून काय झाली, 3 गुण सत्व रज आणि 3 तम, म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश. मग काय झाली तर ही पंचदा प्रकृती 5 भूत, त्याच्यापासून ही सृष्टीची उत्पत्ती. काय कोणी केली सृष्टीची उत्पत्ती? ब्रह्मदेवाने केली. ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती केली. सुरुवातीला सत्ययुग होता, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग, मग अशी युगाची काय झाली क्रमणा सुरू झाली. सत्ययुगामध्ये कलह नव्हता बरं का, सगळे सत्य मानणारे लोक होते सत्ययुगामध्ये. म्हणून तर धर्माचे 4 चरण होते तिथं. हळूहळू एक 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 काय झालं म्हणले, चरण गळून गेलं. कलियुगामध्ये ते एकच राहिले. एकच हिस्सा पुण्य आहे आणि 3 हिस्से पाप आहे कलियुगामध्ये. कुठंतरीच तुम्हाला काय होणार आहे, पुण्याचं कार्य करताना दिसणार आहेत. बरं तिथं बी कसं आहे, बहिरूपी लई झालेत आता कलियुगामध्ये. बहिरूपी धरी संन्यासाचा वेश, असं काय झाली, कारण कोण संत आहे हे ओळखणंच अवघड झाले आता, कारण सोंग जास्त वाढलंय ना. असं म्हणून अशा रीतीनं मग हे 3 सत्वरज आणि तम, ब्रह्मा विष्णू महेश यांची उत्पत्ती. मग एकानं सृष्टीची उत्पत्ती केली, एकानं पालन केलं आणि एकानं संहार केला. संहार का होऊ लागला? कलह वाढला ना एकमेकांमध्ये, म्हणून काय होऊ लागला संहार. मग अशा रीतीने पाहता पाहता म्हणले पुन्हा परत सगळ्यांचा काय झाला, लय होऊ लागला. आणि लय झाल्यावर तमगुण गेला, रजगुण गेला, सत्वगुण गेला. माया पण राहिली होती, ती माया मावळली. आणि काय उरलं मग शेवटी? एकच परमात्मा, निर्गुण निराकार निरअवयव. उत्पत्ती बी झाली, संहार बी झाला. मग अशी म्हणले ज्यांच्या लक्षात अशी कहाणी आली, ते कशाला अडकण म्हणले ह्याच्यामध्ये, मग त्याला धन्यता दिली. हे असंच आहे, हे कालचक्रच असं आहे म्हणले. आणि हे जाणून ज्यानं घेतलं ते निवांत राहिलं. उगं हे अडकलं नाही ह्याच्यामध्ये, मायेच्या जाळ्यामध्ये अडकलं का नाही, हे असंच होणार आहे. काय टिकणार आहे इथं? काहीच टिकणार नाही. कळून घेतलं ना. म्हणून इथं म्हणतात, आमची कहाणी सरो आणि तुमच्या अंतरात भरून राहो, असे बोलून वक्ता म्हणतो की या कहाणीचे कुणीतरी मनन करावे. चुकत वाकत आठवले, इतके सकळीत बोलिले, न्यून पुरणे क्षमा केले पाहिजे शोती. चुकत माकत जेवढे आठवले तेवढे संकलित करून येथे सांगितले. त्यात अधिक उणे काही झाले असेल तर श्रोत्यांनी क्षमा केली पाहिजे, असं वक्ता म्हणतो. ऐसी कहाणी निरंतर विवेके एकती जे नर, दास म्हणे जगोद्धार तोची करीती. अशी ही कहाणी जे नर निरंतर विचारपूर्वक ऐकतील, रामदास महाराज म्हणतात, ते जगत उद्धार करतील. कारण ही कहाणी आहे, आली पाहिजे लक्षामध्ये. एक रूपक केलं त्याच्यामध्येच नाही, त्याचा सिद्धांत बघायचा. याचा सिद्धांत काय आहे आणि त्याचा वारंवार विचार करायचा. मग म्हणले तुमचं कल्याण. नाही तर तुम्ही काय करता, ढोबळ ढोबळ पकडता. कुठं बी कोणतंही असू द्या, आहे का नाही. आता स्थूल दृष्टीपेक्षा सूक्ष्म दृष्टी करायची असते. सूक्ष्म दृष्टीपूर्वक विचार करावा लागतो, अर्थ त्याचा काढता आला पाहिजे. म्हणून तर शास्त्र सारखं सारखं का वाचन करायचे असतात, का ऐकायचे असतात, का वाचायचे असतात? ही शास्त्राची कृपा झाली की अर्थ समजत असतो शास्त्राचा, की नेमकं ह्याच्यामध्ये काय आहे, त्या शब्दामध्ये काय दडलंय हे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून तर आमचे महाराज म्हणायचे, ते शब्द फोडून त्याच्यातला अर्क ग्रहण करता आला पाहिजे. शब्द फोडून त्याचा अर्क आपल्याला ग्रहण करता आला पाहिजे. ढोबळ वृत्ती, स्थूल दृष्टी याच्यापेक्षा सूक्ष्मतेला महत्व दिले परमार्थामध्ये. सूक्ष्मता असावी, विचार ढोबळ नसावा. म्हणून आपण आपली सूक्ष्मता वाढण्याकरता जास्त श्रवण, जास्त मनन चिंतन याच्याकडे काय केली पाहिजे, आपलं मन लावलं पाहिजे. एवढं शास्त्र आपण वाचतो ऐकतो तेवढी शास्त्राची कृपा आपल्यावर होत असते बरं का.
त्या जगोद्धाराचे लक्षण केले पाहिजे विवरण, सार निवडावे निरूपण यास बोलिजे. समर्थ म्हणतात निरूपण लक्षपूर्वक ऐकावं, त्याची आपल्यावर अनुभवाशी सांगड घालून ते नीट समजून घ्यावं. जेव्हा जेव्हा आपण ऐकतो ना तेव्हा ते लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. म्हणून ते एकले अवधान, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एकले अवधान दीजिए, लक्ष द्या नीट, मग सर्व सुखाशी पात्र होजिये. तेव्हा तुम्हाला सुखरूपता प्राप्त होईल. जे सुख आहे ना कुठं आहे ते तुम्हाला कळन. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पंचकरणामध्ये सांगितलं, तू श्रवण कर विनकान. म्हणजे कसं, नीट लक्षपूर्वक तू काय कर, श्रवण कर. म्हणजे तुला काय होत्या ह्या गोष्टी कळत्या. सगळ्या मन एकाग्र करून काय कर, श्रवण कर. श्रवण मनन ध्यासन करी तो साक्षात्कार पोते भाई. एमा संदेह रहे ना काही. श्रवण जर केलंस तर काय होणार आहे, संशय राहणार नाही. श्रवण मनन निध्यासन करी. श्रवण झालं, मनन झालं, निध्यासन झालं, मग तत्व पदार्थाचा शोध झाला. मग जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. मग जीवाची ब्रह्मासोबत एकता का नाही होणार, सहज अनुभवच आहे तिथं. मग म्हणून त्याच्याकडं काय करावं लागतंय, लक्ष नीट केंद्रित करावं लागत असते. जसा अर्जुन होता, माशीचा डोळा बरोबर फोडला का नाही, आणि द्रौपदीला जिंकून घेतलं. कारण का, लक्ष वेधण्याची कला जाणत होता. सगळ्यांना जमलं का नाही जमलं. तसं आपल्याला सुद्धा काय करायचं आहे, लक्ष वेधून घ्यायचं. आपलं मन लय भटकतंय, कारण आपल्या मनाला आपण लगामच लावला नाही. आपलं मन कसं आहे म्हणले, ओढा ढोरासारखं. मनाला वाटल तिकडं पळालं, मनाला वाटल तिकडं गेलं, असं आपलं मन आहे. आणि त्या मनाला आता काय करायचं आहे, आकळायचे. मग आता त्या मनाला आकळण्याकरता युक्त्या कराव्या लागतात. युक्त्या परयुक्त्यानं त्या मनाला काय करायचंय, आकळायचे. महाराज एक दृष्टांत सांगायचे. मन कसं आहे म्हणले, लय बेकार आहे.